मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाणून घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी उच्च न्यायालयातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ही बातमी राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की मान्य उच्च न्यायालयाने एका प्रकरणात अलीकडेच निकाल दिला आहे। यामध्ये मान्य उच्च न्यायालयाने खासगी शाळेतील कार्यरत शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार मान्य उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 3 अपत्य असताना सुद्धा त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळू शकेल असा महत्त्वाचा निकाल दिला आहे। थोडक्यात 3 अपत्याचा नियम खासगी शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू नाही असे मान्य उच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट होते। आता आपण हे प्रकरण नेमके काय याची माहिती पाहूया। तर मित्रांनो, प्रकरण असे आहे की सांगली येथील संजय खांडेकर यांना अनुकंपा तत्वावर मिळालेल्या नोकरीस मान्यता नकारण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे। न्यायालयाने शिक्षण विभागाला संजय खांडेकर यांच्या अनुकंपा नोकरीचा लाभ देऊन त्यांच्या पदासाठी पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। संजय खांडेकर यांचे वडील सांगली जिल्ह्यातील एका खासगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होते। सेवेत असतानाच त्यांचे निधन झाले। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने संजय यांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली। मात्र त्यांच्या वडिलांना 3 अपत्य असल्याने राज्य शासनाच्या नियमांचा हवाला देत शिक्षण अधिकाऱ्यांनी या नियुक्तीस मान्यता देण्यास नकार दिला। या निर्णयाला आव्हान देत संजय खांडेकर यांनी ऍडव्होकेट संजय माने यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित काढे-ठाणकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। शिक्षण विभागाने असा युक्तिवाद केला की 3 मुले असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नोकरी देता येत नाही असा नियम राज्य शासनाने तयार केला आहे। मात्र ऍडव्होकेट संजय माने यांनी न्यायालयाच्या निर्देशास आणून दिले की हा नियम खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू होत नाही। याबाबतची स्पष्ट कबुली माहिती अधिकारांतर्गत स्वतः प्रशासनाने दिलेली आहे। ही बाब महत्त्वाची असल्याचे मान्य करत न्यायालयाने त्याची नोंद घेतली। या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने शिक्षण विभागाचा दावा फेटाळून लावला। संजय खांडेकर यांना अनुकंपा नोकरीचा लाभ देण्यात यावा आणि त्यांच्या नियुक्तीसाठी पाठवलेला प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावा असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले। हा निर्णय खासगी अनुदानित शाळांमधील अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक ठरणार आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।